तो काल प्रकार झाला तो निंदनीय आहे, त्याचा मी निषेध परत एकदा करतो। आणि ह्या जागेवर आणि या गोठ्यावर उच्च न्यायालयाचा स्टे असताना सुद्धा इथले जे काही बिल्डर होते समदानी, त्यांनी इथले येऊन काल जो तांडव केला, द्वितीयपंथीयांना घेऊन जो काय त्यांनी राडा करण्याचा प्रयत्न केला तो अयोग्य आहे। आम्ही कुठल्याही प्रकारचा संविधानाला मानणारे आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाला मानणार आहोत। आज आम्ही जे काय करतो ते या महानंदीसाठी करतो आणि त्यांनी जो प्रकार केला काल तो एकदम निंदनीय, म्हणजे त्याची काही तुलनाच करू शकत नाही। आणि एका तो नाशिकला गेला असताना त्याची माहिती घेतली आणि त्याच्यानंतर तुम्ही येऊन इथं तोडण्याचा प्रयत्न केला। आज त्यांचे हजारो करोडो चाहता वर्ग आहे आणि उच्च न्यायालयाचा स्टे असताना गोठा प्लस 6 एकरवर त्यांचा कब्जा आहे आणि त्यांची वाढ वडिलांपासून एक 72 वर्षाचा व्यक्तीला नाक त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे। सालुंके परिवाराला पूर्ण चालू आहे। त्याचा आम्ही पूर्ण पाठपुरावा करून त्यांना आम्ही न्याय देण्याचा 100% प्रयत्न करणार आणि या महानंदीचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि आम्ही आशीर्वाद असल्याकारणे आम्ही त्याच्या पाठीमागे ठाम आहोत। जे काय होईल त्याला आम्मी तयार आहोत। आणि सर पुढील नियोजन आता कसं असणार आहे? आता तुम्ही इथं मैदानात उतरलाय म्हणजे बऱ्यापैकी सोल्युशन 4 वाजता PIच्या समोर विभूते साहेब, त्यांच्याशी पण मी काल चर्चा केली। त्यांनी सांगितलं का बाबा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आहे, ते कंट्रोल करण्याचा अधिकार फक्त पोलिसांचा आहे, पेपर बघण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे आणि न्यायालयामध्ये केस चालू आहे। खालच्या कोर्टामध्ये पण चालू आहे, प्रांताकडे पण चालू आहे आणि उच्च न्यायालयाचा तर त्याचा आदेशच आहे। अशा वेळेस जर तुम्ही दादागिरी करून अशा पद्धतीने करत असाल तर ही योग्य पद्धत नाही। प्रशांत समदने किंवा सुरेश यादव यांसारखे जे मुंबईचे बिल्डर आहेत त्यांनी थोडासा विचार करावा की आपण इतके करोडोचे मालक आहोत, आपल्या एवढ्या कंपन्या आहेत, आपल्या 27 कंपन्यांची माहिती आम्हाला पण आहे, पण इथं एका गरीबावर अन्याय करताना आपण जरा तरी विचार करावा। एक माणूस की या नाते एक विचार करून आहे ना, आपण कुठेतरी तृतीयपंथी आणायचे किंवा गुन्हेगारांना आणायचं, दमदाट्या करायच्या, धमक्या द्यायच्या, हे प्रकार कुठेतरी थांबावेत। अन्यथा त्यांना जशाच तशी उत्तरं ही देता येतात, पण आम्ही कायद्याला आणि न्यायालयाला मानणारे आहोत। त्यामुळं स्थानिक काही पदाधिकारी किंवा काही, आता मला कोणाची नावं नाही घ्यायची, पण काही पोलीस मंडळी यांना आपण हाताशी धरायचं, पैसे द्यायचे, हे प्रकार सर्रास आहेत। पण कुठंतरी एका गरीबावर अन्याय करताना त्या अधिकाऱ्यांनी त्या विषयाचा पूर्ण अभ्यास घ्यावा आणि मग त्यावर स्टेटमेंट द्यावे आणि त्याप्रमाणे न्यायप्रविष्ट त्याला न्याय देण्यात यावा, अशी आमची मागणी आहे। प्रशांत समदानी हे मुंबईचे बिल्डर आहेत, सुरेश यादव यांचं कॅम्पमध्ये ऑफिस आहे, त्यांनी ह्या गोष्टींचा विचार करून योग्य तो न्याय द्यावा। आणि त्याच्याबरोबर 2 वेळा आमची बैठकसुद्धा झाली। त्या यादवशींच्या समोर आमची 2 वेळा बैठक झाली। त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं होतं, आमचं म्हणणं होतं ते झालं नाही आणि पश्चात माझी निवडणूक लागल्यामुळं मी आलो नाही, पण त्यांना सांगितलं आम्ही येतो आणि काय जे आहे ते आपण बसून सोल्युशन याच्यावर काढू। पण त्याच्या सोल्युशन काढता वेळेस त्यांनी काय जो प्रकार केला तो चुकीचा आहे। असं काय झालं तर मुंबई आमच्यापासून फक्त 50 किलोमीटर आहे, आमची लोक तिथं आहेत आणि महानंदीला मानणारा हजारो वर्ग आहे। मग त्या समदानीच्या ऑफिसला जाऊन आम्ही त्याच्या ऑफिसच्या समोर ठिय्या आंदोलन करू आणि मग त्याला समजेल का बाबा आपल्याला कुठंतरी हा प्रकरण मिटवावं लागेल। आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो, विनंती करतो याच्यासाठी का कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता तुम्ही यांना द्या, गरिबांना द्या। हा 72 वर्षाचा म्हातारा माणूस आहे, तुमच्याशी एक गरीब माणूस लढू शकत नाही, पण एक मीडियाची ताकद काय आहे ना ते तुम्हाला माहीत पडेल। मग तुमचं बघा सर्वचं प्रेम सर, आम्ही काय उत्पाद असतो आणि मुंबईवरून पण बऱ्याचदा तुम्ही देवाला भेटायला येत असतात आणि ते कायमच प्रकल्पाने जाणून येतं आणि तुमचं आणि सर्व अनेक लोकांचं प्रेम आधी आले होते। तुमच्या सर्वांचं सर्वांपासून धन्यवाद। धन्यवाद।